नमस्ते, मी वंदना. माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत. आपण 30 साईजमध्ये प्रिन्सेस ब्लाऊज बघणार, तर व्हिडिओ पूर्ण बघा. छोट्या साईजमध्ये आणि मोठ्या साईजमध्ये आपल्याला कुठं बदल करावा लागतात, तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगते. तर आपलं यूट्यूब चॅनल आहे ब्लाऊज फिनिशिंग ह्या नावाने आणि फेसबुक चॅनल आहे वंदना गायकवाड ह्या नावाने. दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ कंटिन्यू बघा. तर सगळ्यात अगोदर आपण उंचीनुसार आपण कटिंग करू. तर कस्टमरला उंची लागते जवळजवळ अंगावर माप घेतलेलं मी कस्टमरचं. उंची 13 इंचाची उंची आहे, तर आपण 14 इंचावर एक मार्क करू, म्हणजे शिवून आपल्याला 13वर बसून जाईल. संक्रांतीची भरपूर सारी गर्दी आहे. ह्या कस्टमरचा एकच ब्लाऊज होता संक्रांतीचा, तर आपण सिंगल कटिंग करतोय, एकच ब्लाऊज आहे. शोल्डर टाकायचे आहे आपल्याला 5 इंच. तसंच थोडंसं खाली आपण 5 इंचावर एक लाईन देऊ, म्हणजे आपल्याला ही जी लाईन आहे ते सरळ आखण्यासाठी मदत होऊन जाते. नंतर आपण मोंड्यासाठी पण 5च घ्यायचं आहे. असं काही नाही शोल्डर 5 आले म्हणून मोंडा पण 5 घ्यायचा आहे. 30 साईजचा चौथा भाग येतो 7.5 इंच. 7.5वर एक मार्किंग केली, 2 इंच आपण शिलाई मार्जिन ठेवली. आता जेवढं कंबर आहे तेवढं आपल्याला कंबर घ्यायचं आहे. कंबर आहे 24 इंच. 24चा चौथा भाग येतो 6 इंच. 1 इंच टक्ससाठी गेला, 1.5 इंच शिलाई मार्जिन गेले. आपण ही लाईन आखून घेऊ. आपण साईज कोणती जरी घेतली 1.5 इंच आणि 1 इंचावर एक पॉईंट द्यायचा. नंतर आपल्याला अशा पद्धतीने आता गळा किती घ्यायचा, गळा आपल्याला घ्यायचा 2 इंच. आपण मोठ्या साईजला गळा 2.5, 2.25, 2, पावणे 3 घेऊ शकतो. याचा गळा घेतला आपण जवळजवळ 10 इंचाचा उंची. आता याला मटका गळा सांगितलाय कस्टमरनी, तर आपण याला मटका गळा एकदम व्यवस्थित देऊ. बरोबर. आता मी लगेच मटका गळ्याची कटिंग नाही करणार. खूप सोपी पद्धत आहे गळ्याचे आकार देणं पण, जसं की तुम्ही पाहिले. हा झाला आपला पाठीचा भाग कटिंग. आता आपण फ्रंटसाठी हा पीस जसा आहे तसा उचलायचा आहे. आता ही दोन्ही बाजू एकसारखी आहे, तर आपण याला तसंच ठेवून घेतलंय. एकदम 5 मिनिटामध्ये हा ब्लाऊज कटिंग होऊन जातोय. जसं की बघू शकतात, आपले फिटिंग साईड, आपला फ्रंट मोंढा, बऱ्याचशा गोष्टी आपल्या लक्षात येतात. फ्रंट गळा आपण 7 इंचावर कव्हर करू. नंतर याला गोल आकार. टक्ससाठी उंची आपल्याला घ्यायची 10 इंचावर. आडवं माप घेऊया आपण 2.5 इंचावर. नंतर हा टक्स इथं 30 साईज आहे, तर आपण 1.5 इंचाचा टक्स घ्यायचा आहे आडवा. बरोबर. चेस्ट कमी असल्याच्या नंतर कमी घ्यायचा आहे. 1 इंच आपण खाली गेलो. हे जे 1.5 इंच आपण घेतले ते 1.5 इंच आपण बाहेरच्या बाजूने लगेच वरती आपण जोडून घेऊ. थोडंसं आपण इथपासून एवढं खाली 1 इंच गेले, तिरका आपल्याला जोडून घ्यायचे, म्हणजे ही लाईन आपण कव्हर केली. अशा पद्धतीने हा ब्लाऊज कटिंग झालाय 30 साईजमध्ये. आता याच्यामध्ये मी तुम्हाला बाही कटिंग पण दाखवणार, तर व्हिडिओ कंटिन्यू बघा. संक्रांतीची भरपूर सारी गर्दी आहे. आता याचा टक्स आपण बघू शकता. 30 साईजमध्ये किती पटकन आपण ब्लाऊज कटिंग केली. आता आपल्याला काय करायचंय, बाही कटिंग करायची. तर बाही कटिंग करायला अगोदर आपण 4 फोल्डमध्ये कपडा घेऊ, कारण आपल्याला भरपूर कपडा शिल्लक आहे आणि ही घडी पण आपल्याला 4 लेअरमध्ये
पुरून जाईल, कारण आपल्याला घडी छोटी असल्यामुळं पुरून जाते. आता एकसारखे येण्यासाठी एकसारखी मी लाईन आखून घेतली. नंतर मग याला कट करते. कधी पण एकसारखं अगोदर आखून घ्या. आता आपल्याला सगळ्यात अगोदर हा भाग किती आहे हे आपल्याला चेक करायचं आहे. तर आपला मुंड्याची साईज बसते जवळजवळ 7 इंच, तर आपल्याला 8.5चे घडी लागतील. 8चे आहे तर आपण काय करू, 7वर अगोदर एक मार्किंग करायची. 7वर एक मार्किंग झाल्याच्या नंतर जवळजवळ जेवढी बाही आहे 9 इंचाची बाही आहे, तर आपण 10 इंचावर एक मार्किंग करायचे. पुढे आपण 3 इंच घेतले. दंड घेर आहे 4 इंच, 2 इंच आपण लोजिंगसाठी. हा झाला बाहीचा आकार. आता आतमधला आकार मी ज्यावेळेस स्टिच करते त्यावेळेसच कटिंग करते. अशा पद्धतीने जवळजवळ 30 साईजमध्ये आपला ब्लाऊज हा कट झालाय. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटू नवीन चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्ते.